पत्नीनेच केला प्रियकर आणि भावाच्या मदतीने पतीचा घात. उगाव तालुका निफाड येथील बेपत्ता युवकाचे खुनाचा उलगडा. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. दिनांक 18/2/2026 रोजी उगाव तालुका निफाड परिसरातून युवक नामे शादाब रज्जाक तांबोळी वय वर्ष 30 राहणार उगाव तालुका निफाड हा बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने निफाड पोलीस ठाण्यास मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 18/2026 याप्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली होती. सदर मिसिंगचे तपासात बेपत्ता इसम शादाब तांबोळी याचा शोध सुरू असताना दिनांक 22/2/2026 रोजी सकाळी चांदवड तालुक्यातील परसुल गावचे शिवारात परसोली चिंचोली नदीच्या पुलाखाली नदीच्या पाण्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. यातील मयतास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मयताचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधून, तोंडाला कपड्याने बांधून, कमरेला आणि मांडीला दोरीने बांधून, डंबेल्स बार बांधून परसोली शिवारात चांदवड ते निफाड रोडवर परसोली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात टाकून जिवे ठार मारून खून केला म्हणून चांदवड पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर 75/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील मयताच्या वर्णनावरून तो निफाड पोलीस ठाण्याकडील मिसिंगमधील युवक नामे शादाब रज्जाक तांबोळी राहणार उगाव हा असल्याचं निष्पन्न झालं. नाशिक ग्रामीण पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू यांनी वरील खुनाचे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा चांदवड आणि निफाड पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री के पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गणेश मुख यांनी फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट आणि श्वान पथकांसह वरील गुन्ह्याचे घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. यातील मयत इसम नामे शादाब तांबोळी याची मागील 1 वर्षाची पार्श्वभूमी तसेच घटनास्थळ परिसरात मिळून आलेले भौतिक आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषणाद्वारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने खालील आरोपितांना ताब्यात घेतले. ऋषभ मनोज वर्मा वय वर्ष 23 राहणार चांदवड रोड मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. शाहरुख शफीक शेख वय वर्ष 21 राहणार मालेगाव नाका मनमाड तालुका नांदगाव मयताचा मेवना. युवराज विजय थोरात वय वर्ष 19 राहणार मोतीबाग नाका भीमनगर मालेगाव तालुका मालेगाव. सलीम साबीर शेख वय वर्ष 28 राहणार 8वी गल्ली 1275 आझादनगर मालेगाव तालुका मालेगाव. आर्यन सुंदर जिनवाल वय वर्ष 19 राहणार भीमनगर मोतीबाग नाका मालेगाव तालुका मालेगाव. शेख एजाज शेख रियाज वय वर्ष 29 राहणार आंबेडकर नगर मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. मुस्कान शादाब तांबोळी वय वर्ष 24 राहणार उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मयताची पत्नी. यातील ताब्यात घेतलेला वरील आरोपी क्रमांक 1 ऋषभ वर्मा याने मयताची पत्नी मुस्कान शादाब तांबोळी हिच्यासोबत प्रेम संबंध होते. त्या दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचे असल्याने आरोपी ऋषभ वर्मा आणि मयताचा मेहुणा आरोपी क्रमांक 2 शाहरुख शेख यांनी संगनमत करून त्यांच्या वरील इतर साथीदारांसह मनमाड येथे सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करायचा आहे असा बनाव करून मयत शादाब तांबोळी यास मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेले पोल्ट्री फार्म या ठिकाणी त्याचे दोन्ही हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधून, तोंडाला कपड्याने बांधून जिवे ठार मारून त्याच्या कमरेला मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधून मृतदेह चांदवड ते निफाड रोडवर परसुल शिवारातील नदीच्या पुलाखाली पाण्यात टाकून दिला असल्याबाबत कबुली दिली. वरील सर्व आरोपितांना चांदवड पोलीस ठाण्याकडील दाखल खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ यांचे पथक करत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री के पाटील यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कुख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, श्रीकांत कारुंगे, ज्ञानेश्वर सानप,
सचिन वराडे, विशाल गोसावी, संदीप राठोड, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, किशोर बोडके यांच्या पथकाने वरील खुन्याचा गुन्हा उघडकीस आणून कारवाई केली आहे.